सकाळी उठले, झाडून वगैरे काढून घेतले, देवपूजा केली. देवपूजा झाल्याच्या नंतर मला कुकर वगैरे लावला होता. नंतर वरणाला फोडणी वगैरे देऊन घेतली आणि हे बघा वरणाला फोडणी दिली. 2 प्रकारचे वरण केले, एक हिरवी मिरचीचं आणि एक लाल मिरचीचं केलं. ते झाल्याच्या नंतर मला पौर्णिमेची पूजा वगैरे करायची होती, त्याच्यामुळे पटपट कामं वगैरे आवरून घेतले. हे झाल्याच्या नंतर पीठ वगैरे तिंबून घेतलं, चपात्या करून घेतल्या. चपात्याचं काही मी शूट घेतलं नाही. बघा हे पार्कचा आवाज येतोय मध्ये, पण त्याला आता विलाज नाही. हे काजू बदाम भिजू घातलेले होते, याला पहिल्यांदा मिक्सरमधून काढून घेतलं मी. परवाच्या दिवशी काढताना हे काय झालं, पूर्ण मी एकदम मध्ये टाकल्यामुळं ते काही बारीक झालं नाही. त्याच्यामुळं आज फक्त मधलं अंजीर आणि काजू काढून घेतले आणि तेवढंच मिक्सरमधलं फिरवून घेतलं. ते झाल्याच्या नंतर सगळं स्वयंपाक वगैरे झाला, भांडे वगैरे घासून घेतले आणि नंतर म्हटलं प्रसाद करून घ्यावा. हे बघा पार्थ कसा बसतोय आणि याच्यामध्ये काहीतरी असतं वेगवेगळं सारखं, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देत मला करावं लागते. हे रवा भाजून घेतला आणि मी सुका प्रसाद करते, शिरा वगैरे करत नाही, कारण उरला तर लेकरं वगैरे खातात. नंतर पूजा वगैरे मांडून घेतली व्यवस्थित. तांब्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. कर्दळीची त्या दिवशी आपण लावलेले रोपं मी व्हिडिओ शेअर केला बघा तुमच्यासोबत. हे आहेत कर्दळीची रोपं. हे असं सत्यनारायणचा वगैरे पूजा वगैरे मांडली ना, मी महिन्याला मांडते ना, त्याच्यामुळं मग हे छान दिसतं कर्दळीचे पानं झाडं आपले. आणि कुठून फांटे वगैरे आणूपर्यंत हे आपले छोट्या छोट्या कुंडीमध्ये लावल्यानंतर जास्त वाढत पण नाहीत आणि व्यवस्थित येतात, कुंड्या पण बसतात समोर. आता हे आहेत जास्वंदाची पानं. हे मी कलशावर मांडते, माझ्या रोजच्या कलशावर पण असते. आणि कुठलाही कलश मांडला ना तर मी स्वस्तिकचेच पानं जास्वंदीचे पानं कलशावर ठेवते. कलश वगैरे मांडून झाला, सुपारी ठेवून सुपारीची पूजा केली आणि माझी सत्यनारायणाची कथा पण मोबाईलवर चालू होती. सत्यनारायणच्या पूजेसमोर रांगोळी वगैरे काढून घेतली मी. प्रसाद तयार करून घेतलेला होता. रवा भाजून घेतला होता व्यवस्थित तुपामध्ये. थंड झाले की त्यामध्ये फक्त साखर मिक्स करायची राहिली होती. आरती वगैरे करून घेतली आम्ही सगळ्यांनी मिळून. हे बघा श्रीघंटी वाजवते. त्याच्यानंतर आता रवा थंड झालेला होता, याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून ठेवली होती. गेलेल्या पौर्णिमेलाच पिठी साखर वाटून ठेवली, त्याच्यामुळे आता हे असे गच्च गोळे झाले, त्याच्यामुळे मी हाताने फोडून घेतले ते गोळे. हाताने व्यवस्थित फोडून घेतले आणि देवाला प्रसाद दाखवला पंचामृताचा आणि या ह्याचा. ते झाल्याच्यानंतर मग म्हटलं आज फराळाला काहीतरी करावं म्हणून शाबूचा किस केला होता मी, आणि आज किस करून शाबू केला होता. शाबूच्या फोडी करतात तशी फोडी केली नाहीत मी आज. हे असा किस केला, याच्यामध्ये थोडं पहिल्यांदा मीठ टाकलं, नंतर तिखट टाकलं आणि किस व्यवस्थित शिजत आला की नंतर मग मध्ये शाबू टाकला मी. असा पण शाबू छान लागतो, तेवढंच वेगळं, कधी तसा कधी असा, कारण अख्खा श्रावण महिना शाबू खाण्यातच गेला. तर शाबू टाकून हलवून घेतला आणि 5-10 मिनटं याला शिजण्यासाठी ठेवून दिलं. हे बघा आपली सत्यनारायणाची पूजा. आणि अधूनमधून पार्थलाही असं खेळत बसावं लागतं.